महासागर न्यूज. केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि रोहिणीताई खडसे यांच्याविषयी सोशल मीडियावरती अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मलकापुरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील दोषीवरती कडक कारवाईच्या मागणीसाठी लेवा पाटीदार समाज, सर्वपक्षीय नेते आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं उपविभागीय अधिकाऱ्यांना अर्थातच STO यांना निवेदन देण्यात आलं आहे. त्यामध्ये प्रमुख मुद्दे काय होते ते आपण पाहूया. कठोर कारवाईची मागणी देखील यामध्ये करण्यात आली आहे. संशयित विजय चौधरी नामक व्यक्तीवरती भारतीय न्याय संहिता अर्थातच BNS आणि IT ॲक्टनुसार तात्काळ गुन्हा दाखल करून अटकेची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षेवरती आघात अर्थातच महिलांचा अवमान करणारी भाषा ही संपूर्ण समाजाच्या संस्कृतीवरती आणि स्वाभिमानावरती केलेला थेट आघात असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. तीव्र आंदोलनाचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आला आहे. अर्थातच प्रशासनानं तात्काळ निपक्ष चौकशी करून कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा समाज आणि संघटनांकडून देण्यात आला आहे. हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे सादर करण्यात आलं असून यावरती डॉक्टर अरविंद कोलते, मोहन शर्मा, रामभाऊ झोमरे यांच्यासह शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. महासागर न्यूजसाठी कैलास काळे, मलकापूर. यांच्या वतीनं विजय चौधरी यांनी जे मागच्या काही दिवसामध्ये आदरणीय आपल्या खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री यांच्याबद्दल आणि एकनाथ खडसे यांच्याबद्दल जे अर्वाच्य भाषेमध्ये आणि अश्लील भाषेमध्ये जे त्यांनी बोलले त्या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी, तसेच ते महाराष्ट्रातील अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तीबद्दल अतिशय खालच्या भाषेमध्ये त्यांनी वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण देशभर ह्या गोष्टी व्हायरल झालेल्या आहे आणि याच्यामुळे जे नेते आहेत त्यांचा खूप अपमान त्या ठिकाणी या माणसाच्या हातून झालेला आहे. त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी मलकापूर शहरातील सर्व पक्षीय, सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीनं हे एक निवेदन या ठिकाणी तहसीलदार साहेब आणि SDO साहेब यांच्यामार्फत आदरणीय माननीय मुख्यमंत्री आणि आपल्या राज्याचे गृहमंत्री यांना आम्ही पाठवत आहे की अशा व्यक्तीवर कठोर कारवाई या ठिकाणी करण्यात यावी आणि त्यांना अटक करून अटक करण्याची पद्धती आपल्याला माहीत आहे. अटक होते आणि काहीच दिवसात जामीन होते. अशा या गुन्ह्याबद्दल त्याला लवकर जामीन होऊ नये आणि त्याच्यावर कठोर कारवाई या माध्यमातून व्हावी, जेणेकरून पुढे कोणी अशा मोठ्या लोकांचा, मोठ्या नेत्यांचा आणि जे या लोकांचे प्रतिनिधी आहेत अशा लोकांचा कुणी अपमान किंवा असं त्यांचं वस्त्रहरण यापुढे करणार नाही, अशी त्या माध्यमातून या लोकांना धडा मिळाला पाहिजे. या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी सर्व जमलो आहे. जाहीर निषेध. महासागर न्यूज.